तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ अशा खट्ट ब्लॉगमध्ये. तर माझ्या हातामध्ये जाळी दिसत असेल तुम्हाला आज. तर विषय असा झाला आज. आज जरा आमच्या मिसेस यांचा फोन आला मला अचानक. मी मळ्यात आल्यावर मला फोन आला की आज कालवणाला काही विषय नाही, तुम्ही जरा राना बिनात काय बघता का कालवणाला विषय, उद्या सकाळचा पण विषय. तर कारण मागच्या बाजारच्या वेळेला आमची मम्मी गावाला गेलती आणि पप्पानी काय कोबीस आणि काय किरकोळ किरकोळ फ्लावर कोबी आणि वाटाणा ही तीनच मेनू आणलेलं. आणि ती खाऊन खाऊन मला बी कंटाळा आला आता, म्हणून मी म्हटलं जरा रानावनात भटकंती करून काहीतरी गावते का बघूया. तर आईला चुकीच्या मार्गाने मी इकडं आलो, तिकडं फिरून आलो आणि इकडं असंच निघालोय. काय आईला चालायचं तेवढं, पर्याय नाही, आता सांभाळून घ्या. रस्ता भटकलो मी जरा. तर ह्या कडकडून जायचं आपल्याला. तर जरा शेवगे शेंगा आणि पावटा जरा तिथं मागल्या वेळी जरा राहिलेला हिरवळ, तिथं जर पावटा जर हिरवा असला तर जरा पावटा जरा तोडायचा, उद्या सकाळची खालवण पण होईल. आणि आज जरा शेवगे शेंगा असल्या तर त्या बी काढायच्या, म्हणजे आज संध्याकाळचा पण तडस होईल. अंडी कर म्हणून सांगितलेलं, पण काय बघू त्यांच्या हिशोबाने संध्याकाळी बघा येईल आपल्याला काय काय विषय केलाय त्यांनी. तर इकडल्या ऊस सगळा पाला काढून झाला हिच्या आईला, हिच्या क्वालिटी झाली वातावरण. आणि ऊन लागू नये म्हणून मी टोपी घातल्या उन्हात आणायची. ऊस इकडला झाला बघा सगळा, हे करून सगळा टोटल झाला पाला काढून आणि पाणी चालू जा ऊसाला. तर सर्वप्रथम माझे एक वैयक्तिक मत आहे, जरा पावटे शेंगा तोडाव्या. तर जातो याकडे बांधावून जातो आणि पावटे शेंगा तोडतो. त्या तिथं हिरीवर आमच्या घरामागची जी हिर आहे तिथं पावट्या जरा शेंगा द्या, ती शेंगा तोडतो. हायला काय जाळ्या पाकच वाये द्या, काय नाही राहिलं जाळ्यात, काय नाही राहिलं जाळ्यात. या इकडल्या तर वाये द्या, इकडे खालच्या बगलेला आहे त्या जरा, इथून जरा जातून बघतो हाय त्या का. ह्याला टोपी जरा ढिल्ली झाली, पुण्यात आणलेली टोपी होती, अजून वापरतोय 3-4 वर्ष झालं. तर थोड्या थोड्या हायच्या जाळ्या बघू शकता इथं, हायत्या थोड्या थोड्या जाळ्या बी जिवंत आहेत आणि जाळ्यासनी शेंगा पण आहेत आणि भरले त्याच्या भरलेल्या त्या. तर आता मग आलू तर झाप 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 तोडून घेतो, कालवणापुरत्या का होईना त्या तेवढ्या झाप झाप तोडून घेतो. आणि मग गुराढोरांचं पण आवरं जायचं मला, त्यांचं पण आवरलं पाहिजे. तर फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून एवढ्याशा शेंगा तोडले तर मी एका कालवणपुरत्या बास होते त्या आमच्या 4-5 जणांच्या. तर झाले शेंगा तोडून झाली त्या. आता जाऊन गुरांचा आवरणा पहिल्यांदा. शेवगे शेंगा काही परत नाही, त्या चिचत झाडा खाली त्या बघा, त्या तिकडे चिचत झाड आहे, त्या तिथे एक झाड शेवग्याचं तिथल्याच काढायच्या त्या. मदर पण म्हणल्या शेवगे शेंगा काढायच्या असल्या तर तिथल्या काढ, तिथल्या काय बाजारला आज काढल्या नाही त्या. मग झाले पावटे शेंगा तोडून झाले त्या. जातो गुराढोरांचा आवरतो, झाम 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 धारा पाणी त्यांचं सगळं आवरतो त्यांचं. आधी गेल्या गेला पाणी धावतो त्यांना, कारण पाणी पिलं नाही ती गुरु वाटतं दुपारी. तर पाणी धावतो आणि मग आपला पुढचा विषय चालू करतो, सगळं धारा पाणी त्यांचं आवरतो. तर घरापाशी पोचलो, इथं काढलेल्या शेंगा बाहेरच ठेवतो, इथं इथं हे इथं ठेवतो बाहेरच असं तिथं येतच. आणि ह्या 2 बादल्या घेतो. आता टोपी काढली तर काय प्रॉब्लेम नाही, शेडमध्ये काय लिहून लागत नाही तिकडे गेलो ना. ह्या दोन बादली घेतो आता आणि रोजचं आपलं सिंटेक्स मध्ये जायचं, गच्च भरायचे आणि जाऊन गुरांनी पाणी बिन धावतो, शानगण काढतो, आवरतो झामझाम तिथलं पण. तर पाणी वगैरे पाणी धावले, जरा अंगावर मारलं त्याच्या, काही लागलं पाणी प्यायला इथं. आणि हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागलाय भर केलेला. हाय 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 बघा, ते हेलिकॉप्टर निघाले दिसतंय का, दचक्या वाद आहे, जोरात आहे. तुम्हाला जरा बारीक दिसला असं स्पॉट तो निघालेला, पण मोठं हेलिकॉप्टर आहे. आयुष्यात एकदा तरी हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे मला बी. विमानात बसलो एकदा, हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे आपल्याला. त्या हेलिकॉप्टरमध्ये कुठे गेलं, अरे झाडाच्या आडत गेलं, बघा ते निघाले बघा, भर करता बघा ते निघाले. आईला माणसं कोण कोण असतील त्यात, कोण कोण बसले असतील काय माहित त्याच्या आईला. आपल्याला काव बसा भेटायचं. तर हेलिकॉप्टर स्वप्न परत बघतो, आधी पाणी पिण्याचा आवाज बघतो घरासनी. झालंय सगळं इथलं काम आवरले. पाणी बाद झालं का काय, बाद झालं का, ओके. शिर्डी ठेवतो जरा, शिर्डी पित्या बघतो.
तर 2 खेपा झाल्या माझ्या आणायच्या तिकडं बाजूला, कारण पाडीने घाणा केला ह्या पाडीनं त्या बादलीत पाणी भरून ठेवलं होतं, त्यात घाणा केलाय. ईशानला टेवक्या त्यात टाकले 4. तर ह्याच्या आईला ही एक गांडूळ आमचा लई दम होते. बाहेर झाडं लावली ती झाडं काय तू ठेवू नकोस बाहेरची. चला चल चल भांडगुळे चलात. बोंगाड ऐकत नाही अजिबात ही. सर्वसामान्य पेड आहे आमचं, असं लय मोठं नाही. आणि झाले पाणी वगैरे पिऊन झाले. शिर्डी पण पाणी पिऊन बसले असेल. झाले शिर्डीचं पाणी पिऊन झाले. बस का शिरडूत आहे बस का एवढंच बस झालं. तर साईडला ठेवतो पाणी इथं. त्या पाडीची ही बारकी पाडी. तर झालं इथलं सगळा कार्यक्रम आवरला आहे. आता लुटून बिटून काढतो सगळं, पाला बिला नेऊन कांड्या टाकतो, सगळं आवडतो तिथला कार्यक्रम झाम 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 करत. आणि धारा पाणी काढतो थोड्या वेळात लगेचच. तर गडबडीत सगळं शानकान वगैरे काढून झाले. चकाचक वातावरण करून टाकलंय. कसं आहे चकाचक क्लीन अँड क्लिअर. तिकडलं तेवढं वातावरण जरा खराब असतंय, कारण तिकडं वैर नसते. वैरणीचं पाचड बिचड पालाव्याला पडलं असतो. आतले वातावरण चकाचक केलं आणि त्या बांडुगाला बांधून घातलं. लय उड्या मारत होता. मला मोबाईल ठेवलेला त्याच्यापाशी जाऊन मोबाईलची पप्पी घ्यायला गेलाय. पडला बिडला तर सोसाय नाही मला वातावरण, म्हणून म्हटलं बांधूनच घालतो जरा त्याला जरा डांबूनच घातलं पाहिजे. तर झाला इथला सगळा कार्यक्रम आवरला आहे. आता पेंड घ्यायची, पाठीनं उकांड्या टाकायची, पेंड घ्यायची, पेंड घेऊन धारा पाणी आवरायचं. झाम 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 आलोच पाडी पेंड घेऊन तुला. तर जातो पाटी वगैरे टाकतो, पेंड घेतो, गोरासने घालतो आणि धारा काढून कार्यक्रम फते करून टाकतो धाराचा. तर शेणाची पाटी वगैरे टाकून आलो आता. तर दुधाची किटली घेतली बाहेर ठेवतो इथं. तर शेणाची पाटी पण हिला पण न्यायची आहे तिकडं. टोपण काढून ठेवतो गाडीवर इथं, म्हणजे लगेच गावतोय, कुठं जायत नाही. आणि पिंडीच्या पाट्या घेतल्या त्या. ह्या पाटीत पाडीला दूध पाजायला लागते. ही पाटी साईड ठेवतो. या वाटीतनं शिर्डीला जरा मिक्स गहूतनी घ्यायला लागते. ती घेतलं. ह्या 2 पाट्यातनी पाहिलं. ह्याला जरा मुंग्या झाल्या त्या काय ह्याच्यात बारक्या वळवायला लागल्या आपटल्या जरा. तर ह्या पाट्यातनं पाडीला घ्यायचं पेंट असल्या 2 थाट्या भरून 1 2 ही पाडीची झाली पेंट. आता गाईची 1 थाटली भरली. 1 2 ओके. यात जरा भरडा आहे. भरडा म्हणजे पीठ आहे, भरड्याचं पीठ. हे जरा थोडं वरण असं इनागोरेशन करायचं. आणि जरा घेतो ह्याच्यावर जरा इनागोरेशन करायचं असं. पिठलंही घालत नाही, कारण पिठलंही खायत नाही ती गुरं आमची. ते दोन्ही पण पाड्या ह्याच्या त्या काय ते झेंजाड्या नाकाच्या त्या लय खायत नाही त्या पीठ. त्यांना पेंडच निसते लागत्या. तर झाले सगळं घेतले, पाट्या सगळं घेतलं ओकेपैकी. किटली पण बाहेर ठेवले तिकडं. तर आता जातो झाम धार काढतो. पिंडीच्या पाटी घेऊन इथं पोचलोय. चमला साईडला ठेवतो. हे शिर्डीला घालतो. हे जरा तुमचं खायला तुम्ही खावा. ह्या कार्यकर्त्याला नाही काय आज, त्याला काय नाही आज. पाडीची पाटी सर हां धारला परत बसायला पाहिजे मला निवांत पैकी. गाईला घालतो गायची पाटी. सरे बीर आमची गाय तेवढी शान आहे, किती पेंड खाऊन झाली तरी धार देत्या. तर झाले तर धारला बसतो. झाम ही जी धार काढतो आधी पहिल्यांदा. ही जी धार काढतो कारण ही उड्या बिड्या मारत्या पहिल्यावर लाता बिता घालत्या. ही आवडतो पहिल्यांदा. गाईचं काय गाई निवांत धार देत्या. गाईचं काय लई टेन्शन नसते, प्रॉब्लेम नसतो एवढं. तर आवडतो ही जी पेंट सपायच्या आधी हिचा कार्यक्रम झाला पाहिजे धाराचा सगळा. तर फायनली सगळी धार बीर सगळं आवरून पाट्या बिट्या गोळा करून गोरांनी वैरण टाकली. जरा लागलीत खायला तिथं. शिर्डीला बांधले वाड आणि त्याने कांड्या पाचट 1 पिंडी आपली ह्याची शाळवाची पिंडी मग शाळवाची 1 पिंडी सगळं बांधलंय. आणि ह्या बांडुगाला बांधूनच घातलं या. असू दे मगाशी बांधलेलं तर बसणं असं जायतो. त्याला एकच वाड टाकले कारण त्यानं फिरून बाहेरचं लय खाल्ले मला बोंगाड्यांचं. तर झालं इथलं सगळा कार्यक्रम आवरला माझा. तर ही सगळं सामग्री घ्यायची नीट खोल चला घराकडे. तर आवरावरी सगळी माझी झाल्या. आणि ह्यो गांडूळ आय लव कोकण म्हणणारा वैभव पण इथं आलेला आहे. हे बांडगुळी कोंबडी आमची एकच स्वतः अंडी घालत्या स्वतः फोडून खात्या. त्यामुळे ठेवलंय त्याला.
कारण गांडू नाही ती. तर सध्या मी आलो इकडं. होय नाही तशा कोंबड्या स्वतःची अंडी स्वतःच खाते त्याच्या फोडून दिली की कुठली बी कोंबडी असू दे. तर ह्या शेवग्या शेंगा काढायच्या आपल्याला 4-5. ह्या वर्षी शेंगा लय का मिळतं वाईब्या. तर 2-4 शेंगा काढतो. ह्या काढतो, ह्या 4 काढू का एकदमच. ह्या 4 पण शेंगा काढतो आणि वेट टू लगेच कालवण करायचं शेवग्या शेंगाचं संध्याकाळी. हायला काठी कुठं आहे का नाही एखादी. हाय हाय एक बारकी काठी गावली. यानं बघतो निघतेच का यायच्या गावात ह्याच्या. इधर मला जरा दाव, मला शेंगा तोडा येते का बघूया. चला झाले आजची जुळणी झाली आपली 4 शेंगाची. गोळा करतो लागले दादा. हा ना वैदा बाडू गोळा झालं. बाद झाली की. अरे एवढ्या शेंगाची किंमत किती माहिती आहे? 20 रुपये. 20 रुपये. 3 रुपये 10 रुपयाला 3 शेंगा आहेत आता बाजारात.